नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या सरकारी निर्देशाबद्दल, एका पत्राबद्दल बोलणार आहोत. आणि हे पत्र थेट अमरावती विभागातील हजारो शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेलं आहे. तर चला, हे शिक्षक समायोजन प्रकरण नेमकं काय आहे आणि याचा अर्थ काय, हे अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेऊया. ओके, तर बघा, या पत्राला पूर्णपणे समजून घेण्यासाठी आपण काही महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत. सगळ्यात आधी तो अधिकृत निर्देश काय आहे, त्यातली मुख्य सूचना काय आहे, हे जे समायोजन म्हणतात ते म्हणजे नेमकं काय, हे काम कोणी करायचंय, त्याची अंतिम मुदत काय आहे, आणि हो, जर काम नाही झालं तर काय इशारा दिलाय. चला, एक एक करून हे सगळं पाहूया. ठीक आहे, तर आपला पहिला मुद्दा तो म्हणजे अधिकृत निर्देश. कोणत्याही गोष्टीला समजून घेण्यासाठी थेट तिच्या मुळाशी जायला लागतं. म्हणूनच आपण थेट त्या ऑफिशियल लेटरपासूनच सुरुवात करूया, ज्याच्यामुळे ही सगळी प्रक्रिया सुरू झाली आहे. बघूया तरी हे पत्र आहे तरी काय आणि आलंय कुठून. तर हे बघा, हे आहे ते मूळ पत्र. शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग यांनी हे जारी केले आहे. यावर तारीख आहे 27 मार्च 2026. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हा फक्त एक कागदाचा तुकडा नाहीये, हा एक औपचारिक आदेश आहे, एक ऑर्डर आहे. यात पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ओके, मग आता पुढचा प्रश्न. ह्या पत्राचा मुख्य उद्देश काय आहे, म्हणजे यात सांगितले तरी काय? चला, आता या पत्राच्या अगदी हृदयात म्हणजे त्याच्या मुख्य सूचनेकडे जाऊया आणि बघूया की नेमका आदेश आहे तरी काय. आणि हे बघा, हा आहे त्या पत्राचा विषय. सन 2025-26च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समायोजनाबाबत. म्हणजे इथं सगळं काही अगदी स्पष्ट होतं. जे शिक्षक किंवा कर्मचारी 2025-26 या वर्षासाठी अतिरिक्त म्हणजे सरप्लस ठरले आहेत, त्यांचं समायोजन करणं हाच या संपूर्ण प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे. आणि हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की ही काही अचानक किंवा एकदाच होणारी गोष्ट नाहीये. ही एक वार्षिक प्रक्रिया आहे जी संच मान्यतावर आधारित असते. आता संच मान्यता म्हणजे काय? तर सोप्या भाषेत प्रत्येक शाळेत किती कर्मचारी पाहिजेत हे अधिकृतपणे ठरवणं, आणि मग त्याच आधारावर हे समायोजन होतं. ओके, तर आपण मगापासून समायोजन हा शब्द वापरतोय, पण अनेकांना प्रश्न पडला असेल की हे शिक्षक समायोजन म्हणजे नेमकं काय. तर चला, पुढे जाण्याआधी या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ काय आहे हेच आधी स्पष्ट करून घेऊया. तर बघा, समायोजन याचा सरळ आणि सोपा अर्थ आहे ॲडजस्टमेंट. म्हणजे काय? तर ज्या शाळांमध्ये गरजेपेक्षा जास्त शिक्षक किंवा कर्मचारी आहेत, त्यांना तिथून हलवून अशा शाळांमध्ये पाठवणे जिथे त्यांची खरोखर गरज आहे. थोडक्यात काय, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये मनुष्यबळाचा एक बॅलन्स साधणं, जेणेकरून कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये. ठीक आहे, मग आता समायोजन म्हणजे काय हे तर आपल्याला कळालं. पण आता पुढचा आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न, की ही कारवाई नक्की करायची कोणी? या अंमलबजावणीसाठी जबाबदार कोण आहे? चला, आता तेच जाणून घेऊया. तर ही जबाबदारी आहे 5 जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांवर. हा निर्देश थेट त्यांना उद्देशून आहे, आणि ते जिल्हे आहेत अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा. या 5ही जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी ही समायोजन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. जबाबदारी त्यांच्यावर आहे. चला, आता पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. ती म्हणजे डेडलाईन. कोणत्याही कामासाठी एक अंतिम मुदत असतेच. मग या प्रक्रियेसाठी काय डेडलाईन दिलीये? हे काम कधीपर्यंत पूर्ण होणं गरजेचं आहे? चला पाहूया. आणि ही आहे ती तारीख, 29 मार्च 2026. ही तारीख अगदी लक्षात ठेवा, कारण पत्रात स्पष्टपणे सांगितलंय की हीच अंतिम मुदत आहे. या तारखेपर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण झालीच पाहिजे. यावरूनच या कामाची गंभीरता आणि तातडी लक्षात येते. फक्त प्रक्रिया पूर्ण करायची नाहीये, तर या तारखेपर्यंत म्हणजे 29 मार्चपर्यंत सर्व जिल्हा स्तरावरची समायोजनं पूर्ण करून त्याचा एक रिपोर्ट, एक अहवाल सादर करणं सुद्धा बंधनकारक आहे. म्हणजे यात कोणतीही सूट किंवा सवलत नाहीये. डेडलाईन दिली, जबाबदारी दिली, पण आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे अंतिम इशारा. समजा जर हे काम वेळेत पूर्ण झालं नाही तर कारवाई न करण्याचे परिणाम काय असतील? चला, तेही बघूया. हाच तो $1 मिलियन प्रश्न आहे, नाही का? की ही अंतिम मुदत चुकल्यास काय होईल? कारण बघा, हा कागद फक्त सूचना देऊन थांबत नाही, तर तो अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी सुद्धा निश्चित करतो. आणि हेच या पत्राला अधिक गंभीर बनवतं.
आणि याचं उत्तर त्या पत्रात अगदी स्पष्ट शब्दात दिलं आहे. त्यात असं म्हटलंय की जर या कामाला उशीर झाला तर त्यातून जे काही परिणाम होतील त्या सगळ्या परिणामांसाठी संबंधित अधिकाऱ्यांना म्हणजेच त्या शिक्षणाधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरलं जाईल. बघा किती मोठा आणि स्पष्ट इशारा आहे हा. चला, तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा एक छोटासा सारांश घेऊया. पॉइंट नंबर 1. आदेश जारी झाला आहे की 2025-26 या वर्षासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचं समायोजन करा. पॉइंट नंबर 2. ही जबाबदारी 5 जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांवर आहे. आणि पॉइंट नंबर 3. डेडलाईन आहे 29 मार्च 2026 आणि जर ती चुकवली तर अधिकारी स्वतः जबाबदार असतील. सोपं आणि सरळ. आता हे सगळं झालं प्रशासकीय कामकाज. पण या सगळ्याच्या शेवटी एक प्रश्न उरतोच की या वार्षिक समायोजनाचा येणाऱ्या शैक्षणिक वर्षात अमरावती विभागातल्या शिक्षकांच्या नियुक्त्यांवर आणि शाळांच्या रोजच्या कामकाजावर प्रत्यक्ष काय आणि कसा परिणाम होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा काय प्रभाव पडेल, हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे.